फ्रेंड, नमस्कार. लाईफ ऑफ रोनित मामा चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता सकाळची मॉर्निंग रुटीन आपली किती छान झाली आहे. हा पक्ष्यांचा आवाज ऐकल्यावर ना मनाला एकदम खूप खूप छान वाटतं. त्यानंतर मी आंघोळ वगैरे केली, मस्त फ्रेश झाली, खूप छान फ्रेश झाली. त्यानंतर थोडी सनस्क्रीन वगैरे लावली, चेहऱ्याला मस्त टिकली वगैरे लावली. त्यानंतर आली आपली किचनची रुटीन. किचनमध्ये येणं हे प्रत्येक स्त्रीचं हेच असतं. तिचा पूर्ण किचनमध्ये गेल्याशिवाय तिचा पूर्ण दिवस जातच नाही. त्याचनंतर तिचा हा पण एक दिवस असतो, तिने चहा घेतल्याशिवाय तिचा दिवस पूर्ण होत नाही. सकाळची चहा म्हणजे ही मनाला खूप प्रसन्न करते. तीच चहा दिवसभर नाही घेतला सकाळी सकाळी चहा तर पूर्ण दिवसाची रुटीन आपली चेंज होऊन जाते. त्याच्यामुळे तिला चहा घेणं म्हणजे खूपच खूपच गरजेचं असतं. मस्त मी चहा वगैरे घेतला, मस्त चहा घेऊन फ्रेश झाली. त्यानंतर तुम्ही कुष्ठ बघू शकता, खूप लगबग चालते तिथे. खूप त्रास देतो तो दिवसभरात मला. तुम्ही बोलशाल ना, मी त्याचा पूर्ण ब्लॉगसुद्धा बनवू शकते एक दिवसात. तो किती त्रास देतो बुवा असं. त्यानंतर मशीनमध्ये कपडे वगैरे लावले, कारण की ते काम म्हणजे माझं मशीन असल्यामुळे माझं एक काम खूप खूप इझी झालेलं आहे. ते म्हणजे मशीनने माझं एक काम खूप इझी केलं आहे. मशीनमध्ये कपडे लावले ना तर माझं काम पूर्ण व्यवस्थित होऊन जातं. मग तो आपला वेळ जो अर्धा तास कपडे धुण्यात जातो ना, ते आपले 10 मिनटं तेव्हाच निघून जातात कपडे लावून. त्यानंतर मी बेडरूममध्ये आली, बेडरूमचं वगैरे आवरलं, बेडशीट वगैरे चेंज केली मी, कारण की बेडशीट चेंज करणं मी आठवड्यातनं एकदा बेडशीट नक्की चेंज करते. तुम्हीही असंच रुटीन ठेवत जा, आठवड्यातून एकदा आपली बेडशीट चेंजच करायची, कारण की मुलं असताना घरात, त्याच्यामुळे मुलं खूपच घाण करतात. त्याच्यामुळे मी आठवड्यातून एकदा बेडशीट चेंज करते आणि ती बेडशीट नंतर धुवायला लावते. त्यानंतर परत किचनमध्ये आली, परत स्वयंपाकाचं टेन्शन. मी कारले काढले, वांगे काढले. परत यांचं म्हणणं झालं की नको, मला नाही खायचं. म्हटलं आता बाबा काय बनवू. त्याच्यामुळे म्हटलं चला, शेवग्याच्या शेंगा होत्या घरात, त्यांचं मस्त काळ्या मसाल्याची भाजी बनवली. त्याची रेसिपी मी टाकलेली नाही आहे. तुम्हाला जर आवडेल की प्लीज टाका रेसिपी, तर मी नक्की टाकेल. त्यानंतर कणिक वगैरे भिजली, पोळ्या टाकल्या, सगळं रेडी केलं, जेवण वगैरे केले, भांडे घासली, किचन आवरला. ते काही शूट झालंच नाही. मग मी नंतर तुम्ही बघू शकता, मी 2 दिवसापूर्वीच माझी पूर्ण घराची क्लिनिंग केलेली होती. त्यानंतर परत संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळी मस्त दिवाबत्ती वगैरे केली, दाराजवळ दिवा लावला, देवांजवळ लावला, त्यानंतर तुळशीजवळ लावला. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओंना लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि प्लीज कमेंट करत जा, म्हणजे मला नेक्स्ट व्हिडिओ बनवायला अजून एनर्जी येते.